नमस्कार, मी आहे प्रतिमा. चला तुम्हाला मी माझ्या आजच्या स्विगीवरची ऑर्डर दाखवते. अगोदर केली मी ही 2 अंड्याची बुर्जी. चला, बुर्जी टाकलेली आहे कंटेनरमध्ये, टेप लावून घेऊ. लगेच बेसन पण करायचं आहे पॅक. हो, आज बेसन चपातीची ऑर्डर आलेली आहे. हे पण व्यवस्थित कंटेनरमध्ये म्हणजे ब्लॅक डब्यामध्ये पॅक केलेलं आहे. कंटेनरमध्ये बेसन सांडायची शक्यता आहे, म्हणून टिफिनमध्ये म्हणजे ब्लॅक टिफिनमध्ये पॅक केलं. आणि पिठलं सोबत म्हणजे बेसन सोबत 3 चपात्या पण ऑर्डर आहेत कस्टमरने केलेले. आणि बुर्जी सोबत पण 3 चपात्या द्यायच्या आहेत. चला, आपली बुर्जी चपाती झाली, बेसन चपाती पण झाली. ही ऑर्डर मी फायनल पूर्ण करून घेते. आजची ही ऑर्डर आहे पहिली. व्यवस्थित टेप लावून घेते. कस्टमरपर्यंत ऑर्डर आपली व्यवस्थित गेली पाहिजे अशा पद्धतीने पॅकिंग करायची. अगोदर बेसन ठेवलं, मग मी बुर्जीचं कंटेन आणि 2 पाकिटं चपात्याचे. याच्यासोबत मी कांदा आणि लोणचं पण देणार आहे. कांदा ठेवलेला आहे. चला, दुसरी ऑर्डर आलेली आहे आपल्याला 2 बटाट्याच्या पराठ्याची. हे 2 बटाट्याचे पराठे अगोदर बटर पेपरमध्ये पॅक करते. व्यवस्थित पराठे म्हणजे कस्टमरपर्यंत पोहोचपर्यंत गारच होणार नाही आपले. चला, अजून 2 पराठे पॅक करायचे आहेत. हे पण मी बटर पेपरमध्ये पॅक करून घेते. टोटल आपल्याला 4 पराठ्याची ऑर्डर होती ही. 4ही पराठे आपले फायनली व्यवस्थित पॅकिंग झालेली आहे. आणि वरतून टेप पण लावून घेते. चला, कॅरी बॅगमध्ये भरून घेते. आणि 2 दही पण लगेच मी पॅकिंग करून घेतलेली आहे. हे बघा. चला, ही ऑर्डर पण झाली. लगेच मला मुगाच्या डाळीची खिचडी ऑर्डर आली होती. ही ऑर्डर बरेच दिवसांनी आलेली आहे. मस्त व्यवस्थित कंटेन फुल भरून देणार आहे, कारण की आता झाली रात्र आणि आता आमचं जेवण पण झालेली आहेत. कोण खाणार ही खिचडी? त्याच्यामुळे जेवढी केली खिचडी तेवढी सगळी मी ह्या कंटेनरमध्ये फुल भरणार आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर. ही पण आपली ऑर्डर पूर्ण झालेली आहे. याच्यासोबत मी कांदा आणि लोणचं देणार आहे. चला, चम्मच पण देऊया. फायनली ही ऑर्डर माझी झाली पूर्ण. हे बघा लोणचं, कांदा टाकलेला आहे. लगेच आली दुसरी ऑर्डर, 3 प्लेट पोहे. अजून आहे याच्यासोबत ऑर्डर, नुसते पोहेच नाही. चला, पुढे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं दिसेल. अगोदर सेम कंटेनमध्ये पोहे आपले बरोबर बसताय का नाही बघू, कारण की रात्रीची वेळ आहे. शिल्लकचं कोण खाणार? व्यवस्थित 3 कंटेनमध्ये एकसारखे पोहे मी भरते. चला, आपले पोहे बरोबर झाले 3 प्लेट. बाबा नशीब, मला असं वाटलं कमी पडतंय का काय, पण तसं काहीच झालं नाही. चला, आता व्यवस्थित एक एक कंटेन करून आपण पॅक करून घेऊ आणि वरतून टेप लावून घेऊ. फायनली एक झाला. हा आहे दुसरा. हा पण व्यवस्थित सगळे साईडचे कॉर्नर दाबून नंतर टेप लावून घेऊया, कारण की कॉर्नर ते लूजच आहे. त्याच्यामुळे टेप लावणं खूपच गरजेचं आहे. आणि हा आहे शेवटची पोहेची प्लेट म्हणजे शेवटचं कंटेन. फायनली 3 कंटेन आपले पॅकिंग करून झालेले आहेत. आणि बटर पेपरमध्ये एक लाडू सुद्धा ऑर्डर आलेला आहे कस्टमरचा. चला, हे पण व्यवस्थित सिल्वर कॅरी बॅगमध्ये टेप लावून केलेला आहे पॅक. आणि ही आहे पुरी भाजी. लगेच पिवळ्या बटाट्याची भाजी मस्त केली आणि पुऱ्या पण केलेल्या आहेत मी. अगोदर मी भाजी गरम पॅक करून घेते, म्हणजे गार व्हायचं कारणच नाही. हे बघा पुऱ्या, व्यवस्थित पुऱ्या केलेल्या आहेत. पुरी भाजीची ऑर्डर आली ना, मी 6 पुरी देते बरं का भाजीसोबत. आणि पुऱ्या तर बघा तुम्ही माझ्या किती मस्त आहेत. छान पुऱ्या झालेल्या आहेत माझ्या. आणि ह्या कागदी कॅरी बॅगमध्ये पॅक करते, कारण की पुऱ्या असतात तेलकट. त्याच्यामुळे मी ह्या कॅरी बॅगमध्ये पॅक करते. अगोदर सगळे कंटेन ठेवून देते एका कॅरी बॅगमध्ये आणि दुसऱ्या कॅरी बॅगमध्ये पुरी भाजी आणि लाडू ठेवते. ही ऑर्डर माझी पूर्ण झालेली आहे. आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा.